न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा नगर परिषद निवडणुकीत यंदा दुहेरी मुकाबला होणार हे आता स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे। शिवसेना, शिंदे गट आणि जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे। प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांना कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत करावी लागत आहे। शिवसेना, शिंदे गट तर्फे जाकीर सौदागर आणि जनशक्ती नगर विकास आघाडीचे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दावेदार असल्याने त्यांनी प्रचारासाठी थेट मतदार भेट या पद्धतीवर भर दिला आहे। दोघेही उमेदवार ज्या प्रभागात प्रचारासाठी जात आहेत तेथील स्थानिक उमेदवार तसेच पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते सोबत घेऊन आहेत। यामुळे प्रचाराला मोठी गर्दी आणि उत्साह दिसत आहे। प्रचाराला गेलेल्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना बहुतांश ठिकाणी नागरिकांचे विविध गाऱ्हाणे, मूलभूत प्रश्न आणि स्थानिक समस्या ऐकून घ्याव्या लागतात। या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देऊन दोन्ही गटाचे उमेदवार मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही आघाड्यांनी पडद्यामागील रणनीतीवर काम सुरू केले आहे। कमी वेळेत प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मतांची जुळवाजुळव करण्यासाठी खालील गोष्टींवर जोर दिला जात आहे। महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या आणि प्रभागातील प्रभावशाली व्यक्तींच्या गुप्त बैठका आयोजित केल्या जात आहेत। विशिष्ट समाजाचे किंवा भागातील गठ्ठा मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। निवडणुकीच्या सुरुवातीला नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना समजावून पुन्हा सक्रिय करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। कामासाठी किंवा इतर कारणास्तव बाहेरगावी असणाऱ्या मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदानासाठी परंडा येथे येण्याचे आवाहन केले जात आहे। काही उत्साही प्रभागातील उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रभागनिहाय मतदारांचे व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार केले आहेत। या ग्रुप्सच्या माध्यमातून प्रचाराचे साहित्य, उमेदवारांचे संदेश आणि जाहीरनामे जलद गतीने मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहेत। एकूणच प्रचारासाठी आणि मतदारसंघाच्या सखोल संपर्कासाठी फार कमी दिवस उरले आहेत। त्यामुळे थोड्या दिवसांमध्ये अनेक कामे, भेटी, सभा, संपर्क आणि बैठका पार पाडण्याची मोठी कसरत दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांना करावी लागणार आहे। परंडा नगर परिषद निवडणुकीचा हा दुहेरी मुकाबला आता शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा होणार यात शंका नाही। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।